नमस्कार मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, DHS भरतीबद्दल एक नवीन अपडेट आज या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे 7/7/2026 रोजी. या अपडेटनुसार DHSमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 यांची भरती लवकरच सुरू होईल असे संकेत या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. तर DHSची जी नवीन भरती आहे ती भरती लवकरच परमनंट या ठिकाणी होणार आहे. याबाबतचं अपडेट या ठिकाणी आहे. आपण हे सविस्तर नोटिफिकेशन बघूयात, वाचूया त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते. हे जे नोटिफिकेशन आहे ते सरळ सेवेच्या पदांची माहिती आहे. सरळ सेवा म्हणजे ही परमनंटच्या भरती आहेत. ठीक आहे. 7/7/26चं हे सर्क्युलर आहे. तात्काळ म्हणजे इमर्जन्सीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. सर्व कार्यक्रम प्रमुख जे काय येण्याचे कार्यक्रम प्रमुख असतात सगळे. त्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे, उपसंचालक म्हणजे जसं की आरोग्य उपसंचालक कोल्हापूर मंडळ आहे, पुणे मंडळ आहे. त्यानंतर दुसरीकडे झालं तर लातूरचं मंडळ आहे, नागपूर मंडळ आहे. ठीक आहे. असे एक 8च्या आसपास मंडळ आहेत. तर ते सगळ्यांसाठी दिलेलं आहे पत्रक. जिल्हा शल्य चिकित्सक सर्व म्हणजे जे काही प्रत्येक जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन्स असतात CS त्यांच्याकडं लेटर गेलेलं आहे. त्यानंतर अधीक्षक डीन जे प्रादेशिक मनोरुग्णालय आहेत सर्व त्यांच्याकडे म्हणजे जे काही प्रादेशिक मनोरुग्णालय आहेत सगळे सायकेट्रिक हॉस्पिटल त्यांना पण जसं की येरवड्याचं वगैरे आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यांना याच्या कॉपीज दिलेल्या आहेत. तर त्यांच्याकडून मागणी काय केली बघा. विषय आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मंजूर आकृतिबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील दिनांक 30 जून 2026 रोजीची सद्यस्थिती कळविण्याबाबत. म्हणजे DHS विभागामध्ये गट क आणि गट ड म्हणजे ग्रुप C आणि D. ग्रुप Cमध्ये बऱ्याच पोस्ट आहेत. जसं की स्टाफ नर्स 1 नंबरला आहे, नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स अधिपरिचारिका. त्यानंतर बाकीचे बघ एक्सरे टेक्निशियन असतील किंवा बाकीचे दुसऱ्या काही ECGच्या वगैरे टेक्निशियन असतील, फार्मसी ऑफिसर्स असतील, खूप साऱ्या याच्यामध्ये पोस्ट इन्क्लूड आहेत. तर त्या गट क मध्ये आहेत. त्यानंतर गट ड मध्ये जे सफाई कामगार किंवा वार्ड सेवक असतात, वार्ड बॉय आपण ज्याला म्हणतो, तर ते रुग्णसेवक, वार्ड सेवक आहेत. तर ते बरेच पोस्ट या गट ड मध्ये येतात यामध्ये देखील. तर असे 30 जून 2026पर्यंत किती सीट्स वॅकंट आहेत याची इन्फॉर्मेशन माहिती मागवलेली आहे. म्हणजे व्हॅकंट सीट म्हणजे किती व्हॅकंट आहेत ते नाही, त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे सरळ सेवेनं भरती होणारे सीट आहेत म्हणजे परमनंट ज्या पोस्ट आहेत तेवढ्याच पोस्ट त्या ठिकाणी त्यांनी मागितलेल्या आहेत. ठीक आहे. तर बऱ्याच हॉस्पिटलमध्ये समजा काही ठिकाणी स्टाफ नर्सच्या 12 पोस्ट असतील, जसं की उपजिल्हा रुग्णालय असतात. उपजिल्हा रुग्णालय 50 बेड्स हॉस्पिटल या ठिकाणी स्टाफ नर्सच्या 12 पोस्ट आहेत. 12 पोस्टमध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये 7 किंवा 9 पोस्ट ह्या परमनंटच्या असतात. बाकीच्या 4-5 पोस्ट ह्या बाहेर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांनी देऊन टाकलेले असतात. ठीक आहे. तर अशा ठिकाणी नाही. तर ज्या ठिकाणी पूर्ण 12ची 12 पोस्ट ह्या परमनंटच्या आहेत अशा ठिकाणी ही इन्फॉर्मेशन मागितलेली आहे. तर आपण बघूयात याच्यात सविस्तररित्या बघूयात पुढे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवा पदभरतीची कार्यवाहीचं आपले कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतिबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील दिनांक 30 जून 2026 रोजीची सद्यस्थिती खालील विवरणपत्रात तत्काळ शासनात उपलब्ध करून द्यावयाची आहे. म्हणजे आपले जे काही हॉस्पिटल्स आहेत सर्व सिव्हिल सर्जन यांना सांगितलेलं आहे. CS म्हणजे जे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी, तसेच बाकीचे उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गट क आणि गट डचे परमनंट पोस्ट किती व्हॅकंट आहेत म्हणजे साधारणतः एक 3-4 हजारच्या आसपास या पोस्ट असतील. तर त्या पोस्ट किती व्हॅकंट आहेत याचं सर्व विवरणपत्र तात्काळ त्यांनी मागवलेलं आहे. तर विवरणपत्र म्हणजे काय? विवरणपत्र म्हणजे गट क मध्ये समजा ECG टेक्निशियन आहेत किती व्हॅकंट आहेत, स्टाफ नर्स आहेत किती व्हॅकंट आहेत, हे सगळं असं विवरणपत्र डिटेल्समध्ये त्या ठिकाणी त्यांनी मागवलेलं आहे. तर तो दिलेला त्यांनी अनुक्रमणिका, संवर्ग, गट क, पदनाम म्हणजे काय समजा स्टाफ नर्स, ECG तंत्रज्ञ, फार्मसी ऑफिसर्स
ह्या एक्सरे टेक्निशियन ह्या अशा पदनाम त्या ठिकाणी, त्याच्या पुढे मंजूर किती आहेत, समजा मंजूर 500 पदं आहेत, ठीक आहे, पण भरले किती, 450 भरले, मग 50 रिक्त आहेत, असं हे सगळं जे आहे विवरणपत्र त्या ठिकाणी मागलं आहे. म्हणजे किती पोस्ट व्हॅकंट आहे त्याचा सगळा डाटा कलेक्ट करून गव्हर्नमेंट त्या ठिकाणी त्या जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता हे जे नवीन हॉस्पिटले त्या ठिकाणी आलेले आहेत किंवा जे 50 बेडचे होते ते 100 बेडचे झालेत, किंवा जे 30 बेडचे होते ते 50 बेडचे झालेत, किंवा काही 30 बेडचे डायरेक्ट 100 बेडला पण झालेले आहेत, उपजिल्हा रुग्णालय वगैरे किंवा ग्रामीण रुग्णालय. तर ते असे हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी देखील किती जागा आहेत, काय आहेत, हे सगळं त्या ठिकाणी मागितलेलं आहे. तरी जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल्स जे काय आहेत, जसं सिव्हिल सांगली आहे, सिव्हिल बीड आहे, पहिले सिव्हिल सातारा वगैरे होतं, ते आता DMRला गेलेलं आहे. तर असे बरेच हॉस्पिटल्स आहेत सिव्हिल हॉस्पिटल्स. तर त्या ठिकाणी जे CS सर वगैरे असतात त्यांना ते इन्फॉर्मेशन मागवली. तसेच प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील वरील तक्त्यातील माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळांकडे सादर करायची आहे. तसेच संचालक, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यालयांनी सदरील माहिती कार्यालयास दिनांक 7/7/2026 पर्यंत सादर करावयाची आहे. म्हणजे 7 तारखेपर्यंत तात्काळमध्ये ती माहिती त्या ठिकाणी ईमेलद्वारे किंवा तुमच्या याच्याद्वारे ती त्या ठिकाणी ती जो काही मीडियम असेल इन्फॉर्मेशनचं त्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑफिसला पाठवायचे आहे. असं हे एक नोटिफिकेशन आहे. याच्या प्रती आहे ते संचालक आरोग्य सेवा आयुक्तालयाला दिलेले आहेत. तसेच सहसंचालक आरोग्य सेवा पुणे आणि सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनाही याच्या माहितीस तो प्रत सादर केलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे सर्क्युलर आहे, असं एक नोटीस आहे. याच्यानुसार, या नोटीसनुसार जी काही प्रोसेस आहे सगळी ती होणार आहे. तर लवकरच आजचा अपडेट आणखी आपल्याला कळून जाईल, किती पोस्ट वॅकंट आहेत, काय आहेत समजून जाईल. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.